आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश प्रतितून समाजापर्यंत पोहोचवे। पाणलोट विकास मृद व जलसंधारण पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईल व इतरांनाही प्रेरित करेल। माती वाचवा पाणी जपा सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जल समृद्ध दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईल। चला माती वाचवून पाणी जपून जल समृद्ध महाराष्ट्र घडवू। जय हिंद जय महाराष्ट्र। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाण्याचा अपव्यय टाळेल आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश प्रतितून समाजापर्यंत पोहोचवे। पाणलोट विकास मृद व जलसंधारण पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईल व इतरांनाही प्रेरित करेल। माती वाचवा पाणी जपा सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जल समृद्ध दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईल। चला माती वाचवून पाणी जपून जल समृद्ध महाराष्ट्र घडवू। जय हिंद जय महाराष्ट्र। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व नागरिक सर्व स्टाफ पत्रकार बंधू आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण एक जबाबदार नागरिक म्हणून आज आपण या 2 शपथ घेतलेल्या आहेत। व्यसनमुक्त आपण समाज घडवूया कारण केंद्र सरकारचं यावेळेस उद्दिष्ट आहे की ड्रगमुक्त इंडिया ही मोठी मोहीम केंद्र शासनातर्फे राबवली जाणार आहे आणि आपल्याला माहिती प्रवेश शासन ठरवते मोठ्या प्रमाणावरती त्यावरती त्याच्यात फार झोपून आपण काम केलं तर त्याचे चांगले रिझल्ट मिळतात। त्याच्या वतीने आपण ते पाहिलेलं आहे। स्वतंत्र सैनिक आपले माजी सैनिक आहेत त्यांचंही या ठिकाणी आपण योगदान अपेक्षित करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आमदार साहेब तहसीलदार मॅडम सर्व उपस्थित मान्यवर नागरिक यांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले आदरणीय मान्यवर आमदार साहेब असतील, उपस्थित सर्व मंचावरचे माझे सहकारी अधिकारी असतील, तालुका प्रशासकीय प्रमुख अधिकारी, उपस्थित सर्व नागरिक, पत्रकार आणि आजच्या कार्यक्रमाचे मानाचे सन्मान मूर्ती आपले वीरपत्नी आणि वीरमाता या सर्वांना प्रथम तालुका प्रशासनाच्या वतीनं आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आजचा हा दिवस ज्यांच्यामुळे आपण सेलिब्रेट करतोय, साजरा करतोय किंवा ज्यांच्यामुळे आपण आजचं स्वातंत्र्य उपभोगतोय अशा सर्व माझे पूर्वज असतील किंवा आपले भारतवासी असतील ज्यांनी आपल्या कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता देशासाठी आपला प्राणाचा त्याग केला अशा सर्व हुतात्म्यांना माझा कोटी कोटी प्रणाम। देशात आपल्या जी एकता आहे, विविधता आहे याचं एक उदाहरण आपण जगाला घालून दिलेलं आहे। येतो धर्म ततो राष्ट्र असं म्हणतात, म्हणजे धर्म फक्त धर्म नाहीये तर कर्तव्य, निष्ठा, प्रेम आणि न्याय हे ज्या देशात धर्म म्हणून याचं पालन केलं जातं अशा देशात आपण राहतो आणि अशा देशाची निष्ठापूर्वक आपण सेवा करतो। आपण आपल्या देशाला आईच्या जागी मानतो
तर एवढंच सांगते की वतन के आगे कुछ भी नहीं खुद भी नहीं हे एक वाक्य जर सर्वांनी अंगीकारलं आणि आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य तर आपण उभवतोय, पण ते टिकवण्यासाठी पण आपली जबाबदारी आहे. ते टिकवणं फार महत्वाची गोष्ट आहे. हीच आपली देशसेवा असेल. आणि आजच्या या दिवशी, शुभ दिवशी, आपल्याला आज ज्या 2 शपथ घ्यायला दिलेल्या आहेत किंवा जे आपण शपथ घेतलेले आहेत त्याचं जरी निष्ठापूर्वक पालन केलं आणि आपल्या आजूबाजूचे जे नागरिक असतील, आपले आप्तेष्ट नातेवाईक असतील, त्यांच्याकडूनही ते शपथ अंमलात आणून घेतली तरी ही सुद्धा खूप मोठी देशसेवा होईल. त्या शपथेचं आपण पालन आपल्यापासून सुरुवात करूया आणि हीच निष्ठा, हेच प्रेम आणि हीच देशभक्ती आपल्यापासून सुरू करून आज एक नवीन उपक्रम सुरू करूया. एवढे बोलून मी माझ्या शुभेच्छा संपवते. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आलेली आहेत. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन सांगोला शहरामध्ये साजरा करत असताना मंचावर उपस्थित सन्माननीय तहसीलदार मॅडम, सन्माननीय सभापती मॅडम, सन्माननीय सीओ साहेब, सन्माननीय कृषी अधिकारी, सन्माननीय फुले साहेब, सन्माननीय भाऊ आणि सर्व उपस्थित मान्यवर, आजी माजी सैनिक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, तरुण सहकार्यांनो, सर्वप्रथम आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक सैनिकांनी, आजीबाजी सैनिकांनी हुतात्मा पत्करलेला आहे, शहीद झालेले आहेत. आणि देश सीमेवरती जवान देशाची सेवा करतात, म्हणूनच आपण देशामध्ये जीवन जगत असताना आनंदाने, सुखाने जीवन जगू शकतो याची जाणीव आपल्या सर्वांना पाहिजे. आणि म्हणून शासन आणि प्रशासकीय अधिकारी आजी माजी सैनिकांचा तेवढा मान सन्मान करतात. आज देशावरती एल निनो सारखं संकट आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने, मृदू आणि जलसंधारण विभागाने आज आपल्याला एक शपथ दिलेली आहे. त्याचबरोबर भारत सरकारने तंबाखू मुक्त भारत व्हावा याच्यासाठी शपथ दिलेली आहे, त्याचं पालन करूया. त्याचबरोबर बाहेर जवळजवळ 20 निवेदनं आलेली आहेत उपोषणाची. वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी आणि लवकरात लवकर त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. परत एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.